माझं नाव ओम प्रवीण साटम आहे आणि मी 16 वर्षाचा आहे. आणि मी आजपर्यंत खूप सारे मेडल जिंकलेत, जवळ एक 300-350 मेडल जिंकले. आणि त्याच्यामधले नॅशनल्सचे पण आहेत, काय काय ओपन सी स्विमिंगचे आहेत. तर मी जेव्हा 4 वर्षाचा होतो, 3.5-4 वर्षाचा, तेव्हा मी स्विमिंग करायला जस्ट चालू केलेलं. आणि म्हणजे वरती आहेत ना, जे श्रीकांत सर असायचे ना आधी, ते घ्यायचे ना आमची प्रॅक्टिस. तर मग ते बोलायचे की हा मुलगा चांगला करतो आहे, हा मुलगा अजून पुढे जाऊ शकतो. पण लॉकडाऊनच्या टायमाला पूल रिनोव्हेशनला गेला, नंतर मग मी कामगारला गेलो. आणि नंतर मग जेव्हा मी कामगारला गेलो तेव्हा त्यांनी पण मला खूप सपोर्ट केला. मी YMCAला होतो, त्यांनी पण मला खूप सपोर्ट केला. पण नंतर मग शेवटी मला सर भेटले, एक चांगले कोच भेटले, सौरभ सानवेकर. ते स्वतः एक ऑलिम्पियन आहेत, ते स्वतः एशियन गेम्समध्ये 2दा जाऊन आले आहेत. ते वीर धवल खाडेचे म्हणजे चांगले मित्र आहेत. आणि त्यांनी मला स्वतः इन्व्हाइट केलेलं एकदा. आणि नंतर मग जेव्हा मी त्यांच्याकडे गेलो तेव्हा ते बोलले, जर तुला करायचं असेल, जर तुला 2028च्या ऑलिम्पिक लॉस एंजेलिसमध्ये जायचं असेल तर तुला आत्तापासून ट्रेनिंग करायला लागणार. आणि ॲक्च्युली मी 2022पर्यंत मी कुठेच नव्हतो. म्हणजे मला ऑलमोस्ट त्यांनीच तयार केलं आहे मला पूर्ण. आणि म्हणजे जेव्हा मी दुपारी 2 वाजता 2 ते 3 माझी तयारी करून मी 3-3:30 वाजता निघायचो. 3:30 ते 11:30-12 वाजे मला घरी यायला आणि झोपायला मला 1 वाजायचा. परत दुसऱ्या दिवशी मी 4 वाजता ट्रेनिंग करायचो. मी लिटरली रेल्वेमध्ये मी जेवायचो येताना. आणि मला सरांची मम्मी आहे, म्हणजे सरांचे पप्पा, त्यांनी मला खूप सपोर्ट केलेला. म्हणजे वेळोवेळी त्यांनी मला खूप सपोर्ट केला. नेहमी ते माझ्यासोबत असायचे. आणि जेव्हा पण मी म्हणजे असा भटकलो आहे तेव्हा मला सरांनीच माझी दिशा दाखवली आहे. मला 2028च्या लॉस एंजेलिसच्या ऑलिम्पिकमध्ये मला इंडिया रिप्रेझेंट करायचं आहे, ॲटलिस्ट फायनल्सपर्यंत. कारण की आजपर्यंत फायनल्सला ऑलिम्पिकमध्ये कुठला स्विमर गेला नाही इंडियाचा. माझं नाव प्रवीण ज्ञानदेव साटम. हा माझा मुलगा ओम ज्ञानदेव साटम, ओम प्रवीण साटम. हा गेली जवळजवळ 3.5-4 वर्षापासून, म्हणजे असल्यापासून 3.5-4 वर्षाचा असल्यापासून, म्हणजे मला वाटतं 2011 पासून तो प्रॅक्टिस करतो आहे स्विमिंगची. आणि तो खूप मेहनत करतो आहे. आमची पूर्ण फॅमिली पण त्याच्या पाठीशी आहोत. माझी नोकरी, माझे वरिष्ठ खूप चांगले असल्यामुळे मला खूप चांगला सपोर्ट भेटतो माझ्या नोकरीवर पण. त्यामुळे मी ह्याला दिवस रात्र तेवढं प्रयत्न करतो आहे की हा 2028ला इंडियाकडून अमेरिकेला ऑलिम्पिक खेळायला जावा, हीच आमची अपेक्षा आहे. आणि त्याची मेहनत सकाळी 4 वाजल्यापासून ते 4:30 वाजल्यापासून सुरू होते, ती रात्री 9 वाजता संपते. कारण त्याचं कसं आहे, तो सकाळी जेव्हा स्विमिंग नसेल त्यावेळी तो वर्कआउट करतो स्वतःचा, जिम असेल किंवा काय असेल, रनिंग करतो, सायकलिंग करतो. नंतर सध्या त्याचं ना स्विमिंग हे फक्त 2 तास असतं. त्या 2 तासात त्याने एवढं मेडल आणलेले आहेत. कारण त्याला स्विमिंगला ना म्हणजे पाहिजे तेवढा स्पेस नाही भेटत. स्विमर कसं सकाळी, आता मायकल फिलिप्स सकाळी 4 तास किंवा 3 तास, संध्याकाळी 4 तास 3 तास प्रॅक्टिस करतात. पण आपल्याकडे काय आहे की आपल्याला फक्त 2च तास. तुमचं बाबा एवढंच टाईम टेबल आहे. सरकारला माझी विनंती आहे की जे चांगले स्विमर्स आहेत किंवा जे चांगले करतायत त्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना थोडंसं सकाळ संध्याकाळ 2 टाईम प्रॅक्टिसचं त्यांनी हे केलं पाहिजे. आता मी ज्या ठिकाणी आहे, माझं आता मी पोलीस स्विमिंग पूल, आणि हा संध्याकाळी चिमुलं त्याच्या सरांकडे करतो. पण सकाळी श्रीकांत पालांडेकडे तो प्रॅक्टिसला जातो. पण तो सकाळी का जातो? कारण आमचं ते पूल आहे, त्यामुळे त्याला 2 टाईम प्रॅक्टिस भेटते. पण तीच जर प्रॅक्टिस चांगला त्याच्या वैयक्तिक कोचकडे भेटली 2 टाईम प्रॅक्टिस, तर अजून तो काहीतरी वेगळा निर्णय देऊ शकतो, असं माझं म्हणणं आहे. आर्थिक प्रॉब्लेम आहेच, कारण माझी छोट्या मुलीकडे मला दुर्लक्ष होतं. कारण ह्यालाच सगळं आमचं पगाराचं जे काय आहे ते ह्याच्यावरच खर्च होतो. त्यामुळे माझी विनंती आहे की कुठेतरी सरकारने त्या बाबतीत विचार करून, जर तुम्हाला फक्त ऑलिम्पिक आलं की तुम्हाला मेडल पाहिजे ही अपेक्षा नसावी. जर तुम्हाला मेडल पाहिजे तर कमीत कमी मी तर म्हणतो ह्याच्यावर 4 वर्ष तुम्ही पुरा फोकस करा, तुम्हाला मेडल 100% देणार. कारण त्याच्या सराची तेवढी कॅपेबिलिटी आहे आणि तो सर तेवढं करून घेतो आहे. जर फक्त त्याच्या सांगण्याने जर मुलं 4 ते 5 सेकंद कमी करत असतील, सौरभ सांगवीकर सध्या रेल्वेत आहेत, फक्त त्यांच्या सराच्या सांगण्यावरून मुलं 4 ते 5 सेकंद कमी करतात. म्हणजे एवढं त्या माणसाकडे माइंड आहे आणि तो खूप मेहनत करतो ह्या मुलावर.
आणि त्यांची खूप इच्छा आहे. आणि ते सांगवेकर कुटुंब आहे ना, मी त्यांचा ऋणी आहे. काही आम्हाला कमी पडलं तर ते स्वतः, आणि ते स्वतः शिवछत्रपती आवाडे आहेत, आणि ते आमच्यासाठी खूप धावपळ करतात. नाही, माझ्या लाईनीतली आता वैभव असेल किंवा लाईनीतली मुलं आहेत ना, ती सपोर्टेड आहेत. ती कधी पण ते त्याला बोलतात, बाई इथे नाही थांबायचं, तुला अजून पुढे जायचं आहे. म्हणजे त्यांचं आहेच. प्रत्येक म्हणजे आमच्या चाळीतल्या सगळ्यांना माहिती आहे की ओम साटम स्विमर आहे, आणि प्रत्येक पुऱ्या आमच्या पोलीस लाईनीत त्याला प्रत्येक वेळेला सपोर्ट भेटतो. असं नाही की अरे जाऊ दे रे, काय करतोय, काय पुढे जाणार आहे, कुठे जाणार आहे, नाही जाणार, असं नाही कोण बोलत कधीच. आम्हाला पूर्णपणे पाठिंबा असतो की अरे चांगलं केलं, ओम चांगलं करतोयस, ओम चांगलं करतो. म्हणजे प्रत्येकजण आम्हाला सपोर्ट करतो, आणि त्या देवाची कृपा आहे आमच्यावर, आमच्या गणपतीची. हो, खूप गरज आहे. कारण काय आहे, जर तुम्हाला चांगलं पाहिजे असेल तर त्याला चांगलंच द्यावं लागणार. आता त्याचं डाएटचं आहे, त्याचं वेगळं आहे, फिजिओचं वेगळं आहे, परत त्याचं जिमनॅस्टिक वगैरे जे काय आहे, तो जिम ट्रेनर वगैरे त्याचं वेगळं आहे. हे सगळं सांभाळता म्हणजे अक्षरशः म्हणजे जीव कसा होतो ते आम्हाला माहिती आहे, काय कुठे काय. परत आम्हाला असं नाही आहे की ह्याच्यावरच लक्ष ठेवून करायचं आहे. एकच आहे की माझी मुलगी पण आहे, ती पण आता स्विमिंग करते, ती पण चांगलं करते, पण तिच्या पण मागे आम्हाला धावपळ. कारण ह्याचा एक कॉस्ट्यूम आहे ना, हा 30 ते 40 हजारचा येतो, आणि त्या कॉस्ट्यूमला जरा जरी नख लागला तरी फाटतो. आता तो देवाची कृपा आहे की जी मुलं खेळतात त्या मुलांनी वापरलेला कॉस्ट्यूम माझा मुलगा घालतो. नक्कीच बघू आता की काय कोणतरी मध्ये त्याचा हात पुढे करेल आणि त्याचं आयुष्याचं वेगळं काहीतरी होईल, हीच अपेक्षा आहे. बाकी काय नाही. घरी मी, माझा मुलगा, माझी मुलगी आणि माझी मिसेस, आम्ही 4 जण असतो, आणि माझे भाऊ आहेत चुलत, ते असतात. हां, हो. कारण काय, याची आई सकाळी 6 वाजता निघून जाते, सकाळी 4 वाजता उठून जेवण बनवते, सकाळी 6 वाजता ती निघून जाते, ती दुपारी 2, 2:30, 3ला येते. त्यानंतर मग ह्याचा संध्याकाळचा डबा असतो जेवणाचा. पहिलं तर कसं होतं, हा दुपारी 3:30ला जायचा कळव्याला प्रॅक्टिसला, 3:30ला दुपारी जायचा, तिथे तो जिम वगैरे करून तो 11:30ला रेल्वेत जेवून रेल्वेत डबा खायचा आणि घरी यायचा. त्यावेळी त्याची सरांची आई त्याला डबा बनवून देत होती, कारण ती बोलायची, त्यांची आई बोलायची सरांची की ह्याला म्हणजे हे नको देऊ, तिथलं अन्न आहे ना हे जाईपर्यंत खराब होणार. मग त्या स्वतः बनवून ह्याला डबा आणून द्यायच्या. त्यांचे खूप उपकार आहेत. स्वप्न, जिद्द, मेहनत आणि चिकाटी याच 4 भिंतीतलं बीडीडीतलं ओमचं हे घर. याच घरात राहून मेहनत करत ओम हा ऑलिम्पिक आणि इतर स्पर्धांचं स्वप्न पाहतोय. याच त्याच्या स्वप्नांसाठी त्याचे आई वडील देखील संघर्ष करतायत. मात्र या सगळ्यामध्ये त्याला तुमच्या आमच्या मदतीची गरज आहे. ओमला जर ही मदत मिळाली तरच ओम सारख्या अनेक खेळाडूंचे ऑलिम्पिक आणि इतर स्पर्धांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. कॅमेरामन अजित कदमसह मी अल्पेश करकरे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.